नमस्कार मंडळी. कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता विनोदाच्या पक्षाचा झेंडा निष्ठेनं सांभाळणारे हास्य कार्यकर्ते घेऊन आलेत तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, अमेरिकेहून विमानानं आलेले आणि आता रेल्वेच्या जनरल क्लासने गुजरातला निघालेले समीर चौघुले एक कुली शोधतायत. बघूया त्यांना हा कुली भेटतोय का. गरज नाही, माझा आहे. हॅलो, हा बोल का. हा इकडे बोरिवली स्टेशनला. हा बोरिवली स्टेशनला आलोय मी. हो 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 अगं ते अहमदाबादला चाललोय ना. हो हो ऑफिसचं काम आहे. हो या स्किटमध्ये हे आहे ना, मी कम्प्युटर इंजिनियर आहे. मीच काय हसतोय. हा हा हो हो हा मी येईन ना 3-4 दिवसांनी येईन. मीटिंग आहे जरा ऑफिसची. हो चल, बाकी बरी आहेस ना. हो या या या. ऐक 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 मी नुकताच US ला जाऊन आलो, माहिती ना तुला. तिकडे कट केलं. लोक का असं करतात मला कळत नाही. का कौतुक का नाही वाटत यांचं. मकरंद यार, मी US ला गेलो होतो. तिकडे गोल्डन गेटचा फोटो मी टाकला या सोशल मीडियावर. लगेच त्याच्यावर कॉमेंट काय आला माहितीये का. वा मस्त आहे दहिसर ब्रिज. यांना कोणी नेत नाही ना US ला. शेवटी टॅलेंट लागतं रे. मग काय नवीन सोफ्याचा वास घेत घेत तिकडे बसतात कॉमेंट टाकत. अरे असो यार, पण मला यार हमाल पाहिजे यार. इकडे एवढं मोठं सामान चढवायचंय, ट्रेनची वेळ झाली. हमाल कुठून मिळणार. हमाल कुली हमाल है क्या उधर कोई. मी आए हमाल. मला काय म्हणाल तुम्ही. मी आहे मला हमाल पाहिजे. हमाल म्हणत होतो मीच नाही का हमाल. नाही मला जरा काय आहे, जरा सामान घेऊन 2 नंबरला जायचं होतं. 2 नंबरला जातात तर मग सामान ठेवून जा. सामान घेऊन कशाला जाता. सगळं भिजेल नाही का ते. अहो 2 नंबर प्लॅटफॉर्मला जायचंय मला. 2 नंबर प्लॅटफॉर्मवर माझी ती अहमदाबादची जी MSG एक्सप्रेस आहे ना, ती यायची आहे. तिकडे जायचंय मला. तिकडे जायचं असेल तर सगळे कपडे वगैरे घालून सामान घेऊन तिकडे कसं लिहून स्टेशनला घरी जाईल ना मी माझ्या. तर ते हमाल असेल तर जरा ओळखीचा पाठवा. अहो मीच नाही का हमाल. का फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला आलोय मी स्टेशनवर. मीच हमाल आहे मी. म्हणजे सामान उचलतात ते हमाल. मग आता आणखीन काय उचलतात हमाल. सारी दुनिया का बोझ ते वाला हमाल. तोच मी हमाल. तोच. 1 मिनिट. किती तुमचं लगेज आहे. 1 मिनिट. 3 आणि 4 1 मिनिट. 1 2 3 अडीच नाही. हा ते छोटा आहे म्हणून. एवढंच. अरे काय बघा ते 3 नगांचे मी 80 रुपये घेईन सांगून ठेवतो. आणि पेमेंट 90 दिवसांनी पाहिजे म्हणजे पाहिजे. सांगितलं. काय या ऍक्टर्स लोकांचं करायचंय. कुलीचा रोल दिला तरी 90 दिवसांनी पेमेंट मागतो. काय बोलणार यार या लोकांना. खरंच या कमाल आहे तुमची. खरंच कमाल कसली. हमाल आहे मी. अशा जोकमुळे हमाली आली ना. ऐका ना, ते उचलतो मी उचलतो सगळं व्यवस्थित. सामान उचलायचंय. हे मागचं ते नाही मी उचलाल ना तर जोर लावावा लागतो असं सगळी. मी उचलतो. 1 मिनिट. काका गाडीची वेळ झाली. ऐका हे काम करा काका तुम्ही ही एकच बॅग उचला. मी बाकीचं हात नाही लावायचा आता. हे सगळ्या सामानाची जबाबदारी माझी आहे. मी उचलणार सगळं. काका तुम्हाला जमेल का. जमेल न जमायला काय झालं. हे काय पाठांतर आहे का. न जमायला. वा वा कोण बोललं.
पाठांतर नसलेलं बाकीचं सगळं जमतं मला. एक मिनिट मी उचलतो थांब. मी कुठून एक मिनिट मी उचलणार. दुसरा हमाल बघू काय? नको रे नको रे. मला खरंच मला वाटत अरे नाही. म्हाताऱ्या हमालाच्या पोटावर पाय नको रे देऊ. मी उचलतो एक मिनिट. मी थांब एक मिनिट. हात नाही लावायचा आता. हात नाही, ही सगळी जबाबदारी माझी. मी उचलणार म्हणजे उचल. एक मिनिट. हे मी इकडनं एक उचलतो. एक मिनिट मी उचलून देतो. बोललो ना एकदा. अरे मला पण उचलू देत नाही, तुम्ही पण उचलत नाही. हे स्क्रिप्ट सारखं झालं आपल्या. मी उचलतो सांगितलं ना. मला कळत कसं नाहीये. 2 नंबर प्लॅटफॉर्मवर माझी ट्रेन येणार आहे. ती ट्रेन मिस झाली ना, मला उद्याची मीटिंग मिस करावी लागेल. नोकरी झाली माझी. कळत नाही का तुम्हाला? काका काका म्हणून मगाचपासून मी बोलतोय तुमच्याशी. चिडून नको रे. मी उचलतो. अरे गरीब हमाला आहे. उचलणार पण मी सगळं. सॉरी. एक मिनिट. मी काका हे नाही होणार तुमच्याच्याने. मला कळतं. काका गाडी वाढली हो आल्यापासून माझी. लवकर करा ते. हळू हळू काका. अहो काय करताय? अहो बाळ आहे का ते? दुसरी बॅग कुठे आहे रे? हात नाही लावायचं मला सांगायचं फक्त. हात नाही लावायचं. दुसरी बॅग खाली आहे तुमच्या. कुठे खाली आहे रे? पायाशी खाली आहे. पायाशी. या पायाशी. अरे खाली आहे ना, बघा ना इकडे नीट जरा. काहीतरी फुटलं असलं. ओ सासूबाईंसाठी अमेरिकेवरून कब्बशा आणल्या होत्या, त्या फोडल्यात तुम्ही. मला कळत कसं नाही हो. बायकोला काय होतं ते आता? अरे कब्बशा फोडल्या तुम्ही. अक्कल का तुम्हाला? हे काय झालं? हे काय झालं माझ्या हातनं? हे कुठलं पातक झालं पांडुरंगा? हे काय झालं माझ्या हातनं? अरे गिराईक देव असतो. माझ्या गिराईकाचं सामान फोडलं मी. मी पापी आहे. 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 पापी पापी कुठली घेतली? पापी वाशी घेतली पापी. नाही पण मी तुमचं सामान फोडलं. मी खरंच पापी आहे. पापी आहे. मी पापी. काका शांत व्हा. काका शांत व्हा. असं अजिबात करू नाही. नका. ऐका ऐका इकडे बघा. नका हे करू. वय काय तुमचं? इट्स ओके. नाही इट्स ओके कसं? इट्स ओके कसं? नाही याचं प्रायश्चित्त मला मिळालंच पाहिजे. नका प्रायश्चित्त वगैरे जाऊ दे. मला शिक्षा मिळालीच पाहिजे. एक काम करा. तुम्ही आहे ना, मी तुमचं सामान फोडलं की नाही, तुम्ही माझा चष्मा फोडून टाका. फोडून टाका चष्मा तुम्ही. काय गरज नाहीये. सामान उचला, आपण जाऊया तिकडे. एवढंच आहे. नाही. काय गरज नाहीये त्याची. असं कसं? मला शिक्षा मिळालीच पाहिजे. नका शिक्षा भिक्षा. तुम्ही नाही फोडत ना, मीच फोडतो माझा चष्मा. असंच पाहिजे मला. कशी नांगी ठेचली तुझी. हा चला, सामान कुठे म्हणाला? दिसतंय का आता? काही गरज आहे का हे अशा करायची? गरज होती का चष्मा फोडायची? नाही सगळं चाललं होतं सगळं नीट. माझी चिरलीच पाहिजे. अरे चिरली तर माझी चिरली इकडे. चिरली पाहिजे. कसं उचलणार हे? मी उचलतो सांग. तुम्ही आहे ना, तुम्ही मला खुणेने असे इकडे तिकडे मला दाखवा. दिसणार आहे तुम्हाला? खुणा दिसणार आहेत बघा. दिसतायत? नाही खरं. कशाला छानपणा करताय? थोडं वयाने कमी असतात ना, वाजवली असती साटकन तुमच्या. एक काम करा. तुम्ही मला असं सांगा की या बाजूला, डावीकडे, उजवीकडे असं मला सांगा. बघा बरोबर मी सगळं सामान उचलून घेऊन जातो मी. हा सांगा. का मला सगळं करावं लागतं? दुसरा हमाल मिळाला असता हो मला. नका हो गरीब हमालाच्या पोटावर पाय नका देऊ. सांगा मला, मी पटपट उचलतो. सरळ जा. सरळ जा. आता उजवीकडे वळा. उजवीकडे वळा. पाय पुढे करा. लागली का बॅग? हा चला घ्या. त्याच्या बाजूला, त्याच्या पुढेच ती दुसरी सुटकेस आहे. थांबा. सगळ्या आधी ही अशी असते ती. हाताला हात नाही लावायचा सामानाला. सांगून ठेवतो आधी. नाही दाखवली तुम्हाला. एक मिनिट मी बेटा थांब रे. अरे हो
चला हा चला आता चला चला लवकर चला चला ना लवकर. हे बेटा बेटा मला जरा गरगरतंय रे बेटा बेटा हे सोडा बॅग, मला बीपीचा त्रास आहे मला कशाला करता मग असं मला काय गरज आहे का हे सगळं करायची तुम्हाला काहीतरी गोड आहे का रे तुझ्याकडे आहे सगळं मीच द्यायचं गोड गोड दे काय काही करायची गरज नाही हे घ्या गरगर अमेरिकेचं चॉकलेट आहे मेड इन भिवंडी वाजवे ना अशी फडात तेवढं बरं दिसलं बाकी दिसत नाही काय तुम्हाला अशी वाजवेन वय बी बघणार साटकन वाजवेन खूप मस्ती आहे तुझ्या अंगात इकडे तुझी लायकी नाही अमेरिकेचं चॉकलेट खायचं यात्रियों के लिए सूचना मुंबई से अहमदाबाद जाने वाली MHJ एक्सप्रेस प्लेटफॉर्म नंबर 2 पर आ रही है. चला लवकर चला ट्रेन आली चला कुठे चालला रे? सामान घ्या तिकडे. हा, सामान घ्यायचं चला सामान चला लवकर चला चला सामान घ्या चला चला, सामान काय घेतलं तू? सामान घ्या सामान इकडे घ्या ना, अरे. लवकर घ्या ते सामान सामान घ्या सामान लवकर ये. ट्रेन आली आहे. ट्रेन आली घेतलं लवकर चला सामान घे सामान घे हे चल लवकर ट्रेन आली चल ट्रेन आली चल लवकर चल लवकर अरे बेटा कुठे मागे राहिलास रे पुढे पुढे तुमच्या पुढे आली. चला लवकर चला एक मिनिट ठीक आहे बेटा चला येते सगळं सामान आलेलं आहे बेटा चल माझे पैसे काढ बेटा सगळं सामान मी आणलं ना तुम्हाला पैसे कशाला द्यायचे मी अरे वा हा, एवढं तुझ्या मागे बेटा मी धावत आलो माझे पैसे बुडवायचे नाही अगोदरच सांगून ठेवतो मी माझ्या संघटनेला हाक मारीन ए संघटना कशी संघटना असते काय संघटना म्हटलं असे येतात की संघटना म्हणून माझे पैसे दे पहिले. इकडं. पैसे हा किती झाले माझे सांगितले होते तुला 80 रुपये हे घ्या झाले 100 रुपये घ्या माझ्याकडे 20 रुपये सुट्टे नाहीत रे यात्रियों के लिए सूचना गाड़ी अब छूट रही है. ए, सुटले नाही काय झालं ते सुट्टे नाहीत पण अरे ठेवून दे ना मला नको मी तुझे फुकट पैसे का घेऊ नाही मी ह्याची तुला परत फेड करणार अरे परत कशी एक मिनिट अहो ट्रेन मध्ये सामान ठेवायचं मी परत फेड करणार अहो, ट्रेनमध्ये सामान ठेवायचं. एक मिनिट हा चला 20 रुपयाचं काम झालेलं आहे आता तुझे हे 100 रुपये फिटूस ओके बचे हुए 2 यात्रियों के लिए सूचना गाड़ी कब की निकल चुकी है. तू मर ना म्हाताऱ्या ट्रेन खाली उडी मार ना कशाची म्हणतेस तू मर ना तू हा? तुझ्यामुळे गाडी गेली अर्ध सामान गेलं गाडीत माझ्या तुझे सामान गाडीत नाही हो. गेलं मी आता गाडी पकडतो आणि तुझे सामान थांबवतो ए गाडी क्या बात है वाह 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 क्या बात है हा परफॉर्मन्स म्हणजे खरंच स्लॅपस्टिकचा कहर आणि मॅडनेसचा बहर होता काय बोलावं खूप भारी झाला परफॉर्मन्स खूप भारी तबला तोड परफॉर्मन्स बघा सरपंच काय म्हणतात अलकाताई गाडी समीर खरंच ग्रेट 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 काय म्हणू आज खऱ्या अर्थानं हास्य जत्रा भरली असं वाटतं कमाल पॅडी काय बेरिंग आणि समीर काय इंटेन्सिटी होती तुम्हा दोघांच्या कामात कमाल कमाल म्हणजे हसून हसून फक्त खुर्चीतनं उठून पडायचं बाकी होतं काय बेरिंग होतं पॅडी तुझं पण आणि समीर काय टायमिंग म्हणजे मजा आली Thank you. सॉलिड चाबूक परफॉर्मन्स शब्दच नाही मकरंद दादा आजचं जे तुमचं प्रहसन होतं
आता मी पण बऱ्याचदा विनोदी काम करतो, पण माझ्या असं लक्षात आलं की हे इतक्या वरच्या क्लासचं काम आपल्याला कधी जमेल का, असं एक विनोदी नटाला नेहमी जे वाटतं ते मला आज बघत असताना सातत्याने वाटत होतं. आज हा मापदंडच तुम्ही उभा केला, विनोदी प्रहसन कसं असावं. कारण हसणं ही गोष्टच इतकी दुर्मिळ झालेली आणि इतकी अवघड आहे. विनोदाच्या सर्व शक्यता आता जवळपास झालेल्या आहेत, पण तरीसुद्धा विनोद तितकाच ताकदवान असू शकतो हे पुन्हा एकदा तुम्ही आज दाखवलं. आणि मी तुमच्या दोघांचाही फॅन आहे, पण आजच्या या स्किटसाठी मला 2 गोष्टी कराव्या वाटतात. पिपाण्या एकत्र वाजवतो आणि उभा राहून टाळ्या वाजवतो. क्या बात है, क्या बात है. वा, थँक्यू सो मच. आम्हाला खूप हसवलं त्याबद्दल. थँक्यू. मंडळी, तुम्हाला बँकेतले व्यवहार कसे असतात हे बघायचं असेल तर हे प्रहसन बघा. तुमच्या समोर येतात कल्याणची चुलबुली शिवाली, हास्य जत्रेतला नवा शिलेदार गौरव मालणकर आणि प्रत्येक रमीचा डाव हमखास जिंकून देणारा जोकर निखिल बने. ये शिवा, ही आहे आमची MHJ बँक. अरे देवा, इथे जे लिहिलंय इथे जी लिहिलंय. अरे हे बँकवाले घोळ घालतात आणि निस्तर आम्हाला लागतं. कोऑपरेटिव्ह लिहिलंय म्हणून गुंतवणूक करायची, बाकी काय. अरे अरे कुठे शिवा? कार्टे काय? अगं वॉचमॅन आहे तो, त्याला कसली मारतेस? तिकडे वॉचमॅनला मारते. ए बाळा, हळू हळू हळू, शांत शांत, हळू. काय काय मग काय आजोबा, तेवढा शायनिंग मारतो तो वॉचमन कुठला? काय 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 केलं त्यानं? अहो आजोबा, हा. त्याच्याकडे मी बंदूक मागितली हा. 1 गोळी उडवायला दे म्हणून, तर मला चल बघ चल असं म्हणाला. हे बाळा, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अगं बंदुकीतली गोळी काय तुला लिमलेटची गोळी वाटली का? बरडीतल्या 2-3 मागायला? अगं बाळा, असं नसतं ग बाळा. आपण आता मोठे झालोय की नाही? आपण इथे गोळ्या उडवायला आलोय का? आपण बँकेचे व्यवहार शिकायला आलोय की नाही? आता तू मोठी झालीस, तुला मी आता बँकेचे सगळे व्यवहार शिकवणार आहे. हा, नीट लक्षपूर्वक ऐक. दाखवतेस की नीट तुला कळतंय? काय बाळा, इथे काय असतं माहितीये का? एक छोटीशी चूक सुद्धा एलिमिनेट करू शकते. तेव्हा ना कळलं असेल तुला. आजोबा, उलटा WHJ बँक. वाह, खाल्ली माती केली घोडचूक. अरे बाळा, उलटा W. अगं उलटा W नाहीये तो, अगं M आहे तो. M माहितीये का? आजोबा हो, माहितीये मला. एम तुम्हाला घ्यायला येणार आहे तो ना? माझ्या मरणावरच टप मेली, आयशीवर गेलीये. आणि जो यम येणार आहे ना मला न्यायला, तो यायला तूच कारणीभूत असशील. अगं बाळा, असं एम म्हणजे एम वेगळा असतो. एम 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 आजोबा, माहितीये मला माझा एम. मला फेटा मिळवायचा आहे. एकटीनेच मिळव फेटा. त्या गावडेला सिनियर सोबत पाठवलंस, गवारेला डायरेक्ट घरी पाठवलंस. आता मला आजोबा, हा, अगं नाही, अगं एम म्हणजे एम. अगं एम असतो वेगळा. अरे वॉचमॅन, चोर आला, चोर. अरे दरोडेखोर आला, चोर आला. आईच्या गावात बनी तू. बने तू. आजोबा, आजोबा तिकडे नको, पहिल्याच एपिसोडला एवढी रिस्क नको ग. आजोबा, हा माझा मित्र बने. नमस्कार करतो. अरे वा वा बने, अरे केवढा संस्कारी मुलगा आहे हा. वाटलं नव्हतं पण आहे. अरे वा वा वा, बघ शिक काहीतरी. आजोबा, हा. शाळेत ना मला बनेची बनी म्हणून चिडवतात आणि ना आम्हाला नवरा बायको पण म्हणतात. काय? हो. बने, आपलं बाळ कसं आहे रे? हे बाळ
नाही आजोबा, बाळ म्हणजे ना बाळा नाईक, आमचा मित्र शाळेतला. तो बाळा नाईक आहे ना, तो आता गॅजेट मध्ये कामाला लागलाय. तुम्हाला सांगतो ना, आम्ही शाळेत असताना गॅदरिंगला तिघांनी मिळून ना नाटक बसवलं होतं, हम दो हमारा एक. बाळा, शाळेतली सगळी नाटकं विसरायची आता. सगळी विसर. हे बने, आज ना माझे आजोबा मला बँकेचे सगळे व्यवहार शिकवणार आहे. तू का आला इथे? मला पण माझ्या बाबांनी ना बँकेचे सगळे व्यवहार शिकवलेले, पण त्यानंतर ना ते सगळे गडबडले. मग तेच निस्तराला आम्ही इथे आलोय. माझे बाबा ना तिकडे रांगेत उभे आहेत. ते मला बोले रांगेच्या बाहेर तू उभा राहा, म्हणून मी बाहेर आलो आणि मला तू दिसली. मी बोललो, आई शपथ, अपनी आइटम तो इधर है, आपण घुमता की इधर है. कारट्या, माझी नात तुला आयटम दिसते? आयटम आहे ती. अरे बस झाला टाइमपास. इथे या, इथे या, बसा, या इथे या. हा, आता मी तुम्हाला बँकेचे व्यवहार शिकवणार. हा बघा, याला काय म्हणतात? चेक. माहितीये मला त्याला चेक म्हणतात ते. हा, आणि बाळा हे बघ, हे इथे पे लिहिलंय की नाही, तिथे काय लिहिशील? सोपं आहे आजोबा. द्या पेन. कुठे आजोबा? हुशार आहे. पेच्या आधी ओठो आणि नंतर ऐसी बात में तबकी चली आई. ओठो पे ऐसी बात में दबा के चली आई. काय लिहिलंय? अरे यार शिवा, तू काय येडी आहे काय? ते तसं नाही आहे. मी दाखवतो आजोबा, तो चेना फाडून टाका तुम्ही. तो घाण केला हिने चेक टाका. चल मी दाखवतो आजोबा. ते कसं आहे माहितीये काय? नीट लक्ष दे. पेच्या आधी ना दिल लिहायचं आणि नंतर पत्थर रख के मुंह पे मेकअप कर लिया. हे काय लिहिलंयस तू? हे अरे दिल पे पत्थर रख के मुंह पे मेकअप कर लिया, मेरे सयाजी से आज मैंने ब्रेकअप कर लिया. अरे आजोबा, एक नंबर गाणं आहे. तुम्ही ना एकदा ऐकलं, लय मजा येईल तुम्हाला आजोबा. अरे गाणी लिहायला चेक असतात का रे? अरे मोठमोठ्या गीतकारांना गाणी लिहून चेक मिळत नाहीत. अरे काय चाललंय तुझं? अरे बाळा, अरे माझा चेक वाया घालवला तुम्ही. अरे इथे ये बाळा, इथे बस, शांत बस. हे बघ, हे पेय आहे ना, इथे काय लिहायचं असतं माहितीये का? म्हणजे ज्याला चेक द्यायचा असतो ना, त्याचं नाव लिहायचं असतं. आता हा चेक माझ्या दुसऱ्या अकाउंट मध्ये टाकायचा आहे. मग काय लिहिशील? हा, माझं नाव लिही. तुमचं नाव? हा, ते पेंडे. हा फाडून टाका. सांभाळून घ्या. शाबास. आजोबा नाव आहे का ग माझं? हो. आजोबा लिहिलंस तू यात? आजोबा नाव आहे माझं? हे शिवा, काय? तुझे आजोबा इतके म्हातारे झाले तरी त्यांना त्यांचं नाव माहित नाही. अरे कारटम, मला माझं नाव माहितीये. गौरव मालणकर आहे माझं नाव. ते नाव लिही. गौरव ना आजोबा. थांबा, हा फाडून टाका. एक मिनिट बाळा, इथे बस शांत बस. माझं नाव गौरव आहे, मग के पासून कसं चालू होईल बाळा? कसं चालू होईल के पासून? आजोबा, मला ना केक खूप आवडतो. अगं तुला आवडतो म्हणून तू माझं नाव के पासून चालू करशील का? अरे के पासून चालू केलंस तर गौरवचा कौरव नाही का होणार? अरे ये येडीच आहे तू शिवाली. तू सगळे चेक वाया घालवणार यार. ते चुकवलं परत, तुला कळत नाही. काय माहितीये काय, त्यांचं नाव गौरव आहे. गौरव ते के पासून चालू नाही होत, ते डी पासून चालवतं. डी पासून. डी पासून कसं? मग डौरव होईल ना डुकरा. अरे मी काय बेडू काय डौरव करायला? अरे इंग्रजीचा तास चालू होता तेव्हा काय करत होता तुम्ही? आजोबा, तेव्हा ना आम्ही फॅमिली प्लॅनिंगची प्रॅक्टिस करत होतो. हे शिवाली, आपल्या नाटकातला डायलॉग बोलून दाखव. ये. अजी सुनते हो, मैं आपके बच्चे की माँ बनने वाली हूँ. अरे काय? अरे नाटकात काही नसतं बाळा. नाटक नको करूस तू. अरे बाळा, काय चाललंय तुझं हे? अरे शिव, इकडे बस. इकडे माझं नाव काय आहे? गौरव मालणकर. हा, जी पासून चालवतं गौरव मालणकर. हे असं लिहायचं असतं इथे. हा, कारटे. मरू दे,
तू एक काम कर, हा चेक दुसऱ्याला द्यायचा आहे की नाही, मग चेक क्रॉस करावा लागेल. क्रॉस कर चेक. बाळा, दिसायला जरी अभिनव असलं ना तरी काय केलंस तू हे? आजोबा मी चेक क्रॉस केला. अगं असा चेक क्रॉस करायचा असतो का? अरे काय कार्टी खानदाला जन्माला आले कुणाच ठाऊक. आजोबा तुम्हाला माहित नाही मुलं कशी जन्माला येतात? हे शिवा आपल्या नाटकातला मधला डायलॉग बोलून दाखवूया पुढे. सुनो, चलो अब हम सोने जाते हैं. चलो. कोण बसवतं अशी नाटक? कोण बसवतं अशी नाटक? खांडेकर मास्तर. हाच आहे का तो मिठाचा खडा? कसा आहे, बरा आहे ना? अरे काय चाललंय तुमचं? अरे बाळांनो, चेक क्रॉस करायचा म्हणजे असा चेक नाही क्रॉस करायचा. अरे चेक वर क्रॉस करायचं. आई शपथ, आजोबा सोपं होतं. आधी सांगायचं ना. हे शिवाल तू तर येडीच आहे. ते किती सोपं आहे माहितीये काय? फुर फुर क्रॉस. तुझ्या बापाचा बँकेच्या व्यवहाराचा घोळ कसा झाला ना ते आता कळलं मला. अरे काय करताय तुम्ही? जाऊ दे इथे बसा. माझे एवढे सात चेक वाया घालवले तुम्ही इथे. आता हे 100च्या 3 नोटा आहेत, या बँकेमध्ये भरायच्या आहेत. हा, तर या भरायच्या, तर इथे स्लिप कुठे गेली? स्लिप मारू दे. हा, 100 इथे लिही. हा, 100 इथे रक्कम लिही. काय लिहिशील? आणि बाळा, मराठीत लिही, इंग्रजीत नको. हो आजोबा. मराठीतली. इथे ना हा, 1 2 3 30 लाख. 100च्या 3 नोटा म्हणजे 30 लाख. हो आजोबा. अहो इथे या तुम्ही, मी तुम्हाला दाखवते बघा. हा, यातले 2 शून्य, यातले 2 शून्य आणि यातले 2 शून्य. किती शून्य? 6 शून्य. बरोबर. यातला एक आणि यातला एक. किती एक? 3. बरोबर. 3 1 आणि वर 6 शून्य. किती? 30 लाख. झाले ना. अरे तू आज जेलमध्ये टाकणार मला बहुतेक. अरे 300 रुपये भरून 30 लाख मागायचे. अरे परदेशात जे लोक फ्रॉड करून पळालेत ना, जवळ त्या लेवलचा फ्रॉड आहे का? हो आजोबा, तुम्ही ना अजिबात टेन्शन घेऊ नका. ही ना, ही शिवाय ना, हिचा पहिल्यापासून गणिताचा ना लोचाच आहे, लोचा. अगे शिव्या, त्या 3 नोटा म्हणजे काय 30 लाख नाही आहेत. ते ना 11 कोटी 10 लाख आहेत. हो. कोणतं गणित आहे याचं? कोणतं गणित आहे तुझं? अहो आजोबा एकदम सोपं आहे. आणि शिवा जरा साईडला आजोबा, तू मागाशी नाही 6 शून्य मोजेपर्यंत ना बरोबर होतीस, नंतर सगळी गडबड करून टाकलीस. तू काय केलंस? 1 1 1 3 केलंस. ते तसं नाही आहे. ते एकावर 1 111 आहेत. म्हणजे 11 कोटी 10 लाख आहेत ते. आता तू ना आजोबांचं जवळ 10 लाखाचं नुकसान केलं असतंस येडी. 11 कोटी 10 लाखात ना 30 लाख गेलं की 10 लाखाचं नुकसान होतं. गणित आहे. अरे आणि 300 रुपये भरून 11 कोटी मिळणार असतील तर फायदाच आहे ना रे. नुकसान कुठे? अरे जाऊ दे. इकडे मीच माती खाल्ली आणि तुला इथे बोलवलं. अरे गणिताचा क्लास शिकत असताना काय करत होता तुम्ही? आजोबा तेव्हा पण आम्ही ना फॅमिली प्लॅनिंगची प्रॅक्टिस करत होतो. ए शिवा, शेवटचा डायलॉग घे. ये अजी सुनती हो, अब से तुम्हें ना सकस आहार खाने की जरूरत है, क्योंकि तुम पेट से हो. अब हम 2 नहीं 3 होने वाले हैं. अरे तुम्ही शाळेत फक्त फॅमिली प्लॅनिंगच करायला जाता का रे? अरे काय, अरे मीच माती खाल्ली. जाऊ द्या. अरे तर बँक सुद्धा बंद होत आली. आता माझा नंबर कधी लागणार? आजोबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. बनी इकडे ये. कुच 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 कुच
कुचू आजोबा तुम्हाला टेक्नो डान्स बघायचा टेक्नो डान्स आजोबा इकडे बघा तुम्हाला मी टेक्नो डान्स दाखवतो. अरे काय बघायचं आजोबा आता सगळे येतील मी लाईनीचा पहिला नंबर लावते तुम्ही मागून गपचूप या. अगं कार्टे माझा वर जायचा पहिला नंबर लावला असताच फळ फळ माझे वा 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 मस्त झालं स्किट सुपर हिट. सरपंच तुम्हाला कसा वाटलाय परफॉर्मन्स? गौरव वेलकम टू हास्य जत्रा. अतिशय उत्तम बेरिंग, फार सुंदर काम केलं, फार सुंदर. आणि शिवाली बने धमाल केली तुम्ही लोकांनी. असली नातवंड पोटी जन्माला आली ना तर कल्याणच आहे आजी आजोबांचं. फार धमाल केली, मजा आली मजा आली. आणि तुझी एक्सप्रेशन ना शिवाली, तू फारच गोड काम करतेस, फार गोड काम करतेस. मस्त गौरव, मस्त. आम्हाला हास्य जत्राला एक खूप छान कलाकार मिळाला असं म्हणेन मी. वा 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 हाव स्वीट. जाणून घेऊया मार्क्स. मकरंद दादा काय म्हणतात बघूया. गौरव वेलकम, फार अप्रतिम काम केलंस. आणि बन्या आणि बनी म्हणजे मनोरंजनाची हमखास हमी. क्या बात है. शिवाली बने बहुत बढ़िया, अप्रतिम प्रहसन, मला खूप आवडलं. क्या बात है. 11.5 गुण. मंडळी आता आपण जाणार आहोत एका केश कर्तनालयात आणि इथली धमाल आपल्या समोर दाखवतायत सुशील आणि सभ्य निमिष कुलकर्णी, सनीभूषण मुणगेकर आणि कबीर सिंग फेम आपली कोळीवाड्याची रेखा वरिता खरात. नमस्कार 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 मंडळी, नमस्कार 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 नमस्कार. मी निमिष कुलकर्णी आणि हे माझं हेअर सलून. खरं तर फक्त उत्तम अभिनय करून पोट भरणार नाही आणि गेल्या काही दिवसात मी जो काही करतोय त्यांनी तर नाहीच नाही हे मला कळल्यामुळे मी हा पार्ट टाइम सलूनचा बिझनेस उघडलाय. म्हणजे काय झालं, गेल्या काही दिवसात माझे जे स्किट झाले त्याच्यानंतर अचानक एका रात्री मला साक्षात्कार झाला. म्हणजे मी झोपलो होतो आणि रात्री स्वप्नात माझ्या गोस्वामी आले, एक स्वामी आले आणि मला म्हणाले की बाळा, कॉमेडी शो, स्किट, फेटे, आदर ही सगळी मोहमाया आहे, यातून काही होत नाही. म्हणजे आज जोडी बदलली आहे, उद्या तुला कन्फर्म बदलते, त्याच्यापेक्षा ही रिस्क नको ना. आणि शो मस्ट गो ऑन म्हणून शो सुरू राहील, पण तू कधी गो होशील हे कळणार नाही. म्हणून मग मी म्हटलं पार्ट टाइम सलून आधीच उघडून ठेवूया. आणि हे पार्ट टाइम आहे म्हणून एवढंच आहे असं नाहीये, प्रॉपर्टीवाल्यांनी माती खाल्ली आयुष्यात. तर मी आता जे काही आहे त्याच्यात ऍडजस्ट करतो. एक काम करतो, ज्या प्रॉपर्टीवर पंचेस आहेत ते तरी आहेत की नाही ते चेक सगळं. चला ठीक आहे, सुरू करूया. या गोदांड्यावर बोलतोय नवरा कुणाचा येतो, या गोदांड्यावर बोलतोय नवरा कुणाचा येतो, याच्या करवल्या गो करवल्या नाजूक नाजूक, याच्या करवल्या गो करवल्या नाजूक नाजूक, नाजूक साजूक नाजूक साजूक नाजूक साजूक नाजूक फसक 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 फसक. कानाला एवढा पाणी उरवतं, इकडे बस. केस कापूस आयलाव ना, इकडे बस. मनावर आते माझी आऊस मनावर आते. मी नाही घेणार, मी नाही घेणार, मी नाही घेणार. इकडे बस. अरे ये, अरे ये. एक मिनिट, हे काय आहे, हे काय आहे बाळा? याला खेकडा वॉक म्हणतात. काय म्हणतात? खेकडा वॉक. खेकडा वॉक? हा, कोलीवारांची लई फेमस आहे. हो का? होय. तो मालकन जॅक्सन करतो ना असा मून वॉक, तसा माझा खेकडा वॉक. इकडे कशाला खेकडा वॉक करू, इकडे बस, इकडे बस. केस कापूस आयलाव ना, इकडे बस, तू इकडे बस. मनाची रावते, मना हाऊस ओरडते, मी नाही घेणार. अरे आता सुरू झालंय. इकडे घरात पडशील, इकडे ये. कळते ना, तू लहान आहे हो, त्याला असं खेचताय काय तुम्ही? लहान आहे
याची नांगी मोरल्याशिवाय सरळ होणार नाही हो. इकडं गप बस, नाही तर घरी जाऊन चोपून कारण. चूप वगैरे नका, हळू बोला तुम्ही. याला केस कापायला आणलंय ना. हा 6 वर्ष झाली केस कापायला दिली नाही. केवढी झेंडा काढला बघा. मला ओरडते. आता त्याच्या मामाचं लगीन आहे तर कापून द्या. हो का? मामाचं लगीन आहे? दादूस, माझ्या मामाचं लगीन हाय. त्याला पोरगी होणार हाय ना, मी तिला पटवणार हाय ना, तिच्यावर लग्न पण करणार हाय. मग आम्हाला पोरं होणार हाय. बाळा खूपच फ्युचर प्लॅनिंग करतोस तू. ये खाली बस. ये. अहो किती इनोसंट आणि क्रिएटिव्ह आहे वा. ते बघ. लाराचं पोर आहे ते. लारा म्हणजे वेस्ट इंडिजचा. असंच पाहिजे हिला, असंच पाहिजे. असं लेफ्ट हँडने उलटा मारन ना. लारा लार लार र रमरूतला र नवराई माझी लाराची लाराची ग. लाडाची लाड असं लाडाचं आहे. लाराचा पोर आहे. 6 वर्ष केस कापूनशी दिला नाही. आता मामाचं लगीन आहे ना, तर पुरं गोऱ्यावर बसणार आणि शायनिंग मारणार. बापरे गोरा, हा. तुम्ही ब्रिटिश मागवलाय, त्याच्यावर वरात काढणार आहात तुम्ही. गोरा घोरा घोरा असं असं चालतो ना घोरा. आवशे, हा पेंग्विन आहे. वय. घोरा घोरा तुम्ही करून दाखवचे घोरा. मी गोरा दाखवतो ना. गोरा असं चालतं बघ. हे काय करतोय हा? हे काय आहे? यो पान गोरा हाय. सध्या तो समुद्रात हाय. समुद्रात बाहेर निघाल्यावर बघ कसा चालतोय ते. अहो हे काय आहे नक्की? घोरा घोरा अरे काय घोरा? घोरा यो घोरा. घोरा म्हणजे काय? तुम्ही त्या दिवशी स्किटला लाव. घोरा कळलं हा कळलं. घोरा आहे तर घोऱ्यावर बसून पुरेशी शायनिंगची मारायची, तर घोऱ्यासारखे केस मारवले. मना चिरावते, माझ्या आव चिरावते. अरे हा अरे ये तर रावस माशाला कणाला का. इथं बस, इथं बस. बरं तू बस. हा हे बघ, आता आपण काय करायचंय? आता आपण एका मुलाचे केस कापायचे. आवशे, हा एका मुलाचे केस कापणार हो. म्हणजे मग आपल्याला काही ते भाद्रवाईला बोलवलं हो. तुझ्या डोळ्यात काय रेती पडली हा? इथं कोणी दुसरा हा यात मुलगा म्हणजे तू. हळू बोला ना, तू लहान आहे हो, असं बोलू नका, मला आवडत नाहीये. बाळा एका मुलाचे म्हणजे तुझेच केस कापणार आहे मी. हा आणि तुम्ही याला सतत ओरडू नका, याला माझ्यावर सोडा. अहो मी चाइल्ड स्पेशालिस्ट आहे. म्हणजे तुम्ही बालनपण पण करता? हो केवढं करतोय हा? ये बाल ये बाला जरा हो घे. दुसरा एपिसोडला पण ठेव जरा काहीतरी. जरा बसूनशी घे इकडं. बस बाळा बस. अरे हा गेला बस इकडं. चाइल्ड स्पेशालिस्ट म्हणजे मी केस कापतो ना, त्यात माझा कोणी हातच पकडू शकत नाही. आपण पटकन तुझे केस कापूया. शांत बसायचं. हे बघ हे बघ, आपल्याकडे काय आहे? हे बघ आपल्याकडे काय आहे? मज्जा आहे बाबा. हा तुझा कफन हाय. आपण दिसतोय फरकाय ना तो. फरकाय ना. हळू बोल, मी सांगतो. फडका आहे तो. हा फडका आहे. हे बघ हे बघ, हा फडका आता काय करायचा आहे? हा फडका आता इथे मागे बांधायचा आहे. आमचा बाबू छान छान दिसणार. कोणासारखा दिसणार तो? सुपरमॅन सारखा दिसणार तो. ए मी सुपरमॅन. सुपरमॅन दिसतो बाबू, सुपरमॅन मी आहे दिसतो. सुपरमॅन. मी आहे सुपरमॅन. माझ्या बापूसचा फॅन. मी आहे सुपरमॅन. माझ्या हौशीचा डॅन्स. तिला सगळीकडे बॉम्ब. काय तुला नाही लेका. बस इकडं बस. बस. ऐका ना, हे जे हा करतोय हे याला सुचतं की हे सगळं लिहिलेलं आहे, स्क्रिप्ट मधलं आहे का हे? लिवलेलं तो कायच घेत नाही. अरे मला आत्ता सांगताय, मी काय करू आता पुढे? तुला आधी सांगितलं असतं तर काय अगलं केलं असतं. असू दे असू दे. कर ना लवकर. पटापटा काप. तो मी करतो. तू बाळा बाळा हे बघ, आता झालं की नाही सुपरमॅन. आता हा सुपरमॅनचा जो कपडा आहे ना, तो असा मागे नाही घ्यायचा, तो असा पुढे घ्यायचा. अरे वा, इथं लुंगी झाली.
माझी वटी भरा. आता वटी कानाला पोरगी आहेस तू, पोरगी प्लीज तुम्ही ओढू नका. बाळा बाळा ओटी नाही भरायची. याच्यावर तुझे कापलेले केस पडणार, म्हणजे तुला घाण नाही लागणार कपड्यांना. याच्यावर पडणार सगळे केस. मला जाम भीती वाटत. कसली भीती वाटते? हे बघ हे बघ हे बघ, मी मजा दाखवतो तुला गंमत. हा जो कपडा आहे ना, याच्या आत जायचं. बुवा माणसांची कानाला मारतोय मोठा. ठीक आहे, मला काही नाही झालं बाळा, तू रडू नको. मला काही नाही लागलं, मला नाही लागलं. हा नाही लागलं? नाही मला लागलं, पण आता जाऊ दे. हा हे बघ हे बघ, आता काय करायचं, केस कापायचे. दादूस काय झालं? दादूस ती पावडर माझ्या थोबारावर मार ना. हे बघ, आपण ना केस कापून झाले ना, हे बघ यांनी केस कापून झाले ना, मग आपण ती पावडर लावायची तुला. हा मग छान छान वाटणार तुला. नाही मला आताच पावडर लावायची. असू दे तुम्ही तू लावायचे ना, लाव दे. हे बघ ही बघ पावडर. कसं वाटतंय? जाम भारी वाटत. झालं, चल आता मी दादूसला लावणार. नको ना रे बाळा, नको ना, मला नाही कापायचे रे केस, तुझा कापायचे. मला लावायला जाम आवडतं. ठीक आहे, तुला पावडर लावायचे ना, बरं लाव. हा पण एकदम थोडीशी लावायची. हा चल डोले बंद कर. दादूसला पावडर लावणार. थोडीशीच लाव रे बाळा. झालं का? अरे बस झालं. चल उघडू, मी डोळे उघडू. डोले उघड. काय काय सांगितलं ना, नका एवढा लारू त्याला. पोरगा धर नाही. हळू तुम्ही चिडू नका. त्याला आवडलं ना, तुला आवडलं ना? मला जाम आवडलं. ठीक आहे, मी पुसून घेतो, मी माझं पुसून घेतो. बुरा ना मानो कोली है. आम्ही कोली आहे ना. मला पुसू दे रे पावडर. हळू 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 हळू. अरे थोडा हलू. अरे घुसमटाल तू. हळू तुम्ही मारू नका. त्याला आवडलं ना, पुसायला पण आवडलं तुला. तू पुस. वा झालं, सगळं झालंय. कापायचे केस. आपण ना याचं जावळच करून टाकूया. हे जावल करायचं राहून गेलं गुरी पारव्याला. आता करून टाका. तुम्ही त्याला सांगू नका, ते टक्कल करतात. पटकन करून टाका. हो तुमचा खेकडा चाललाय इकडं बस रे, इकडं बस. पुरा चाललाय तू, इकडं बस. बस तुम्ही प्लेनिंग करता ना. नाही, काही करत बस नाही आम्ही. इकडं बस, आपण ना इकडं आता बस. पटकन, आता काहीच करू नको. सगळं संपलंय, सगळं. हा हे बघ, आता फक्त केस कापायचे राहिले. पटकन केस कापून घेऊया. हे बघ, हा एकदम शांत. काय नाही, वस्त्र कारलं मला. तो लागतो मला, त्याच्याशिवाय कसे केस कापणार ना आपण. असं बोलतोस? मी पण नाही सोडणार तू. अहो याला सांगा, हा 6 वर्षाचा आहे. अहो चाकू घेऊन फिरतो. इकडं बस. मला माहिती आहे, माझ्या आऊसनी माझ्या मर्डरचा तुला सुपारी दिली आहे ना. अरे मला नाही दिलंय रे काही. आणि तुम्ही कुठले मायले का? कोयता घेऊन कोण फिरतो? मला भावरा कापायला लागतं. अरे याला का लागतो पण चाकू? मला पेन्सिल सोलायला लागतं. अरे तुझ्याकडे शार्पनर नाहीये का रे? आहे ना, पण ते खेकरा वॉक केल्यावर शार्पनर पलून जातं. कानाला काढतो खेकडा वाघ. ठेव खाली, आधी खाली ठेव. याला लागला तर बोलून काढीन तुला. हे बघ, ह्याला बॉम्बल्यासारखं चिरून टाकीन मी. तुला सुक्या मावळ्यासारखा वालत घालीन. खाली ठेव, खाली ठेव. त्या नाही, ह्याला मी कोलबी सारखा सोलून टाकीन. तू रगात रगात अहो काढून का रगत करायला सांगताय? माझं म्हणू नका. हो ऐक ना, हे बाळा मला प्लीज माफ कर. नाही औशी मना टोचलं. चुकून टोचलं बाळा. मना रगत आलं. रे मी ते आम्ही हळद लावतो, तुरटी लावतो. माझ्या पोराचा रगात ओ कारला. माझ्या मागे येऊ नका. ओ नाही, ओ मला मारू नका. ओ मला मारू नका. वा 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 वा, मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया सरपंचांचं काय म्हणणं आहे. निमिष खूपच सुंदर. कारण तुझी मागची स्किट जी पाहिली, आम्ही प्रत्येक वेळी सांगत होतो, गेल्या वेळी सांगितलं की निमिष आम्हाला त्यात अजून सुधारणा हवी, आणि खरंच ती दिसून आली. त्याबद्दल आधी तुझं अभिनंदन.
वनिता सनी भूषण भन्नाट एंट्री आणि काय एनर्जी. वनिता तू काय क्यूट दिसतेस त्या कोळणीच्या गेटअप मध्ये आणि काय बेरिंग घेतलं होतं. आणि सनी तू ते खेकडा वॉक पाणघोडा वॉक कमाल आहे. एवढी वॉक पाहिलीत पण असलं वॉक पाहिलं नव्हतं. बरं असं चालतं. हे काय करतोय हे काय आहे. यो पानघोरा आहे. सध्या तो समुद्रात आहे. समुद्रात बाहेर निघाल्यावर बघ कसा चालतोय ते. बस तरे काय एनर्जी. केवढीशी कल्पना पण एवढं सुंदर फुलवलं तुम्ही. म्हणजे तुमच्या परफॉर्मन्सेसने आम्हाला काही सुचतच नव्हतं. फार सुंदर खूप छान हसवलात. मनमुराद आनंद दिला. बेस्ट. 11.5 गुण. मकरंद दादा. वा सनी भूषण वेलकम. म्हणजे तुझी ऊर्जा यापुढे जास्त आनंद देत जाईल याची खात्री तू या पहिल्याच तुझ्या प्रहसनातनं पटवलीस. आणि स्किट पाहताना मला ते एक म्हण आठवत होती, खुळ्याचा बाजार दिमतीला आणि म्हातारा नवरा गमतीला, असं एक हे आहे. ते हे छान स्किट झालं, मला आवडलं. वा वा 11 गुण मिळालेले आहेत. सुपरहिट परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. चला तर मंडळी बघूया या आठवड्यात कोणाला मिळतायत हे मानाचे फेटे आणि विनोदाचा 7-12. या हास्य निवडणुकीच्या निकालासाठी मी सरपंचांना मंचावर येण्याची विनंती करते. तर कोण ठरलेत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. खरं म्हणजे आजच्या हास्य जत्रेच्या आखाड्यामध्ये जो काही धिंगाणा झाला तो अवर्णनीय होता. आज चौघुले साहेब आणि पंढरनाथजींनी जो धिंगाणा केला त्यामुळे प्रेक्षकांमध्ये पण फार हालचाल झाली आणि 2-4 खुर्च्या तिकडच्याही मोडल्या. 2-3 उचलायला गेल्या आणि त्यांच्यातही काहीतरी धिंगाणा झाला. म्हणजे इतकं चांगलं प्रहसन होतं त्यात. मग झेपत नाही तर आव कशाला आणि केळ्याचा सालावर पाय कशाला, अशा पद्धतीनं त्यांनी आज धिंगाणा केलेला आहे. तर त्या मजेचं आता निर्णय लावताना आम्हाला इतका वेळ गेला तुम्हाला काय सांगू. पण शेवटी आमच्या खुर्द बुद्रुक संघटनेच्या जखमी कुंकू फेम अलकाताई कुबल या मदतीला आल्या. त्यांनी बरोबर हा निर्णय लावलेला आहे. तर आधी मी त्यांना निर्णय जाहीर करायला लावतो. अलकाताई कुबल. आज खरंच आमची परीक्षा होती, कारण सगळी स्किट सुंदर झाली. म्हणजे कोणाला जहागीरदारी द्यायची हेच आमचं ठरत नव्हतं. पण आज जहागीरदारी देताना आम्ही थोडा असाही विचार केला की कधी कधी असे परफॉर्मन्सेस आवडतात की असं एकाच जोडीला दिलं तर दुसऱ्या जोडीचाही परफॉर्मन्स आवडलेला असतो. तर आज आम्ही थोडा वेगळ्या वाटेवर जाऊन 2 जोड्यांना जहागीरदारी देण्याचा विचार केलेला. आणि खुर्द बुद्रुकमध्ये जागा खूप असल्यामुळे 7-12ची ही अडचण नाही आहे. आणि फेटेवाला सरपंचाच्या घरात शेजारीच असल्यामुळे त्याची काही अडचण नाही आहे. पहिली जोडी गौरव मालंडकर आणि शिवाली. मजली हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12. तर जहागीरदारी मिळालेली पहिली जोडी आहे हास्य बुद्रुकची शिवाली आणि गौरव. त्यांचं अभिनंदन. जाणून घेऊया आता दुसरी जोडी कोण आहे. अलकाताई कुबल यांची वहिनीची माया असल्यामुळे त्यांनी दुसरी पण जोडी निवडलेली आहे आणि त्यांचं नाव डिक्लेअर करतील अलकाताई कुबल. मकरंद, एवढ्या सिनेमांची नावं घेईपर्यंत केवढे एपिसोड्स करावे लागतील आपल्याला. आपल्याला त्याचं टेन्शन नाही. त्या भरोशावरच मी हे काढलंय नवीन. बरं, दुसरी जोडी आहे वनिता सनी भूषण आणि निमिष. मजली हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12.
आणि मंडळी अशा प्रकारे हास्य बुद्रुकच्याच दुसऱ्या जोडीला मिळालेली आहे कॉमेडीची जहागीरदारी. तुमचं देखील खूप अभिनंदन.